नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन लाईव्ह सेशनमध्ये. या ठिकाणी बघू शकता सकाळचे 10:09 झालेले आहे आणि आजची तारीख आहे 25 नोव्हेंबर. या दिवशी निफ्टीची मंथली एक्सपायरी आहे. मंथली एक्सपायरीच्या दिवशी आपल्याला निफ्टीमध्ये कशा प्रकारचं मोमेंटम ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग पाहायला मिळते हे थोडंसं आपण या ऑप्शन चेनच्या आणि चार्टच्या ह्याच्यावरून समजून घेऊया. तर सर्वात पहिले आपण थोडंसं बघणार आहे पहिल्यांदा ऑप्शन चेन, कारण या चार्टमध्ये जी तुम्हाला सध्या रिकव्हरी जबरदस्त पाहायला मिळत आहे. या ठिकाणी जी रिकव्हरी पाहायला मिळत आहे आणि आपल्या फिबोनाची रिट्रेसमेंटच्या हिशोबाने 0.25ची जी लेवल आहे या लेवलपासूनच मार्केटमध्ये बघू शकता सपोर्ट घेऊन मार्केट अपसाईड जाण्याचे प्रयत्न करत आहे. आणि मेन म्हणजे 26,000च्या वर सध्या जी आपली ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग जी लेवल राहते 26,000ची ती लेवल अपसाईड ब्रेक करण्याचे प्रयत्न करत आहे. आणि हा जो प्रीमियमचा जो चार्ट आहे, ऑप्शनचा जो चार्ट आहे, या ठिकाणी बघू शकता हा जबरदस्त 110 ते 120च्या दरम्यान याचा एक बेस बनून मार्केटमध्ये अपसाईड जात आहे तो. आता यामागील सायकोलॉजी काय आहे आणि ऑप्शन चेनमध्ये डाटा कशा प्रकारे बदलत आहे तो थोडंसं तुम्हाला दाखवते. याच्या मागचं कारण काय की एवढं स्ट्रॉंगली वर जाण्याचे कारण काय थोडंसं ऑप्शन चेनमध्ये बघा तुम्ही. आता याचा इफेक्ट तुम्हाला जबरदस्त पाहायला मिळते. आता ही बघा, ही सध्या आहे निफ्टीची ऑप्शन चेन आणि सेन्सिबलवर आपण ही ओपन केलेली आहे. यामध्ये करंट मार्केट किती चालू आहे आता 26,010 चालू आहे, म्हणजे समजा 26,000 ऑलमोस्ट चालू आहे. 26,000च्या हिशोबाने यामध्ये आपल्याला आता सपोर्ट आणि रेजिस्टन्स ऑलमोस्ट समजा आपल्या 26,000च्या लेवलवरचा सध्या बघू आपण. तर ही जी 26,000ची लेवल आहे, या 26,000च्या लेवलवर बघू शकता किती आहे डाटा. पुट साईडला 2,41,40,00,000 आहे. टोटल ओपनिंग या ठिकाणी 2,41,40,00,000 आणि आजच्या डेटमध्ये 1,41,40,00,000 न्यू पोझिशन ॲड झाल्या आहे, ज्यांनी पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत तेजीसाठी पोझिशन बनवले असे आहेत 2,41,40,00,000 आणि त्यामध्ये 1,41,40,000 आजच्या म्हणजे कालच्या किती 1 करोड पोझिशन ऑलमोस्ट या ठिकाणी आहेत. त्यानंतर ज्या ठिकाणपासून स्ट्रॉंगली मार्केट सपोर्ट घेऊन वर जाण्याचा प्रयत्न करत आहे ती लेवल आहे 25,900. आता या 25,900च्या या पर्टिक्युलर स्ट्राईक पहिला बघू शकता. 25,900च्या 2,57,00,000चा टोटल ओपन इंटरेस्ट या ठिकाणी आहे आणि आजच्या डेटमध्ये 1,78,00,000चा न्यू OI ॲडिशन या ठिकाणी झालेला आहे. या ठिकाणी किती आहे 2,57,00,000 आणि या ठिकाणी 1,78 म्हणजे या ठिकाणी 2.25 करोडच्या जवळपास या ठिकाणी न्यू OI ॲडिशन झालेलं आहे. 2.25 करोडच्या जवळपास या ठिकाणी आजच्या डेटमध्ये 1,78,00,000 या ठिकाणी टोटल पोझिशन तयार झालेलं आहे. त्याचबरोबर 25,950 25,950च्या या लेवलवर सुद्धा बघू शकता पुट रायटिंग 2,38,00,000 या ठिकाणी तयार झालेली आहे आणि आजच्या डेटमध्ये 1,93,00,000 या ठिकाणी न्यू OI ॲडिशन झालेलं, म्हणजे या तिन्ही ठिकाणी 2.5 करोडच्या जवळपास टोटल ओपन इंटरेस्ट या ठिकाणी तयार झाला आहे, जो पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत तेजीसाठी पोझिशन तयार झालेलं आहे. ठीक आहे. आता याच्या अगेन्स्ट काय की जी 26,000ची लेवल आहे आपली सध्या, या 26,000च्या लेवलवर एक रेजिस्टन्ससाठी आपल्याला किती पोझिशन बनलेली आहे 2,65,00,000 आणि त्या ठिकाणी 1,40,00,000 आजच्या दिवसामध्ये ॲड झालेले आहेत. या ठिकाणी काय 2,65,00,000 आणि आजच्या दिवसामध्ये 1,40,00,000 OI ॲडिशन झालेला आहे. तर ही सध्या आपल्याला रेजिस्टन्सची लेवल थोडीशी दिसून येईल. आता ज्या ठिकाणपासून मार्केटमध्ये रिकव्हरी भेटली जी आहे 25,900, तर 25,900 पासून तर 26,000पर्यंत हा जेवढा काही OI आहे कॉल साईडचा टोटल ओपन इंटरेस्ट आहे हा सध्या शॉर्ट कव्हरिंगमध्ये कन्वर्ट होत आहे. म्हणजे या ठिकाणच्या पोझिशन काय ह्या थोड्याशा कमी होताना तुम्हाला दिसून येईल. काही वेळानंतर तुम्हाला जर मार्केट 26,000च्या वरती जर गेलं तर या ठिकाणचा डाटा नक्कीच तुम्हाला मायनसमध्ये या ठिकाणी दिसेल, कारण हे पोझिशन या ठिकाणी वाढणार तर नाही था, परंतु ज्या काही पोझिशन आहे ह्यासुद्धा निगेटिव्हमध्ये तुम्हाला जाताना दिसेल. म्हणजे या प्रकारचा डाटा तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. जसं या ठिकाणी -0.02 आहे त्याप्रकारे या ठिकाणचा सुद्धा डाटा तुम्हाला मायनसमध्ये दिसून येईल. कधी जर 26,000च्या वर शॉर्ट कव्हरिंग जर मिळाली आणि ह्या जर पोझिशन आणखी कमी जर झाल्या तर मार्केटमध्ये अपसाईड मोमेंटम तुम्हाला 100% पाहायला मिळेल, कारण हा डाटा तिन्ही स्ट्राईक पहिलं स्ट्रॉंगली सपोर्टचं काम करणार आहे. आता 25,900 25,950 आणि 26,000 या तिन्ही ठिकाणी स्ट्रॉंगली सपोर्टसाठी पोझिशन लागून आहे. बस आपल्याला आहे की या 2,65 मधल्या पोझिशन कमी होणे महत्त्व पहा. 2,65 मधून डायरेक्ट 2,26 वर आले. काही लक्षात आलं तुमच्या इथं की 2,65 वरून डायरेक्ट 2,26 वर पोझिशन आलं, म्हणजे या ठिकाणी काय होत आहे शॉर्ट कव्हरिंग होत आहे. शॉर्ट कव्हरिंगवर प्रत्येक तिन्ही ठिकाणी बघू शकता तुम्ही डाटा एकदम कमी झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी काय होतं शॉर्ट कव्हरिंगच्या मुळेच मार्केटमध्ये अपसाईड मोमेंटम तुम्हाला पाहायला मिळत आहे. तर कारणच ते आहे. आणि आता नेक्स्ट रेजिस्टन्स कुठला आहे तुमचा 26,100. 26,100 या ठिकाणी पोझिशन बघू शकता 2,58,00,000 आणि आजच्या डेटमध्ये 50,00,000 आहेत. आता या ठिकाणी जर बघितलं जर असा अपसाईडला जर बघितलं ह्या जर तीन स्ट्राईक जर प्राईस बघितली 26,000 26,050 आणि 26,100 या साईडला पण या साईडसारखा ओपन इंटरेस्ट असायला पाहिजे होता. जर रेजिस्टन्स स्ट्रॉंगली जर
बनवायचा असतं त्यांना, तर या ठिकाणी जसा 2.5 कोटीच्या जवळपास ओपन इंटरेस्ट तयार झालेलं, या ठिकाणी 1.5-2 कोटीच्या जवळपास न्यू ॲडिशन आहे, त्याप्रमाणे याही ठिकाणी असायला पाहिजे होता, परंतु या ठिकाणी नाही आहे त्या पोझिशन यामधल्या कमी होत आहेत. म्हणजेच काय होतं, एक शॉर्ट कवरिंग होत आहे. शॉर्ट कवरिंगमध्ये मार्केट तुम्हाला अपसाईड मोमेंटम देताना नेहमी पाहायला मिळेल. तर या ठिकाणी बघू शकता ह्या स्ट्राईक प्राईजमध्ये चांगल्या प्रकारचं मोमेंटम आपल्याला मिळू शकते जर जबरदस्त शॉर्ट कवरिंग आली तर. 26,100 हा 25 रुपयाला आहे, यामध्ये अपसाईड मोमेंटम तुम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर ही आपण पहिलीपासूनच ही स्ट्राईक प्राईज पाहिलेली आहे. आता थोडंसं चार्टवरून बघूया कशा प्रकारे आपल्याला मोमेंटम या पाहायला मिळते चार्टवर. आता या चार्टनुसार बघू शकता जी आपण स्ट्राईक प्राईज तुम्हाला मी ऑप्शन चेनमध्ये दाखवली होती, या ठिकाणी बघू शकता हा बेस जो बनवला आहे या स्ट्राईक प्राईजमध्ये कितीपासून बनवला आहे, 110 ते 120. ठीक आहे, हा आहे ना 110 ते 120च्या दरम्यान हा चांगला बेस बनवून, म्हणजे या ठिकाणी बघू शकता स्टॉप लॉस किती छोटा येत आहे. म्हणजे 120ला या ठिकाणी जर एंट्री झाली असती तुमचं फक्त 110 म्हणजे 10 पॉईंटचा इथं एस-एल राहिला असता तुमचा, आणि या 10 पॉईंटच्या रिक्सवर टार्गेट बघू शकता तुम्हाला किती मिळत आहे. आणखी सुद्धा याच्यामध्ये 40-50 पॉईंटचं टार्गेट बाकी आहे, कारण हा ब्रेकआउट या लेवलपर्यंत यायचं बाकी आहे 0.5 लेवलच्या. हा एक रेजिस्टन्स आपल्या ठिकाणी येणार आहे, कारण त्यानंतर एक ट्रेंड लाईनचा सुद्धा रेजिस्टन्स येणार. तर ऑलमोस्ट समजा हा 230-240 पर्यंत आणखी टार्गेट यायचं बाकी आहे कुठल्या या स्ट्राईक प्राईजचं पुन्हा अपसाईडला. तेव्हा ही स्ट्राईक ही इथपर्यंत जाईल, तेव्हा इथे थोडासा रेजिस्टन्स घेताना तुम्हाला मार्केटमध्ये दिसून येईल. परंतु जी आपली ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग जी लेवल आहे 26,000, ही टेक्निकल चार्टच्या हिशोबाने रेजिस्टन्स आहे, परंतु ऑप्शन चेन डाटाच्या हिशोबाने 26,100 पर्यंत कुठलाही रेजिस्टन्स आपल्याला दिसून येणार नाही, कारण 26,100वर यानंतर तुम्हाला न्यू पोझिशन या ठिकाणी दिसून आलेलं आहे रेजिस्टन्ससाठी. आता या ठिकाणच्या सर्व पोझिशन्स शॉर्ट कवरिंगमध्ये कन्वर्ट होत आहे, त्यामुळे काय तुम्हाला या ठिकाणच्या ह्या अशा प्रकारच्या कॅन्डल तयार होताना दिसून येत आहे. तर यामध्ये बघू शकता 25,900 हा स्ट्रॉंगली आपल्या ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग सपोर्ट, आणि टेक्निकल चार्टच्या हिशोबाने ही 0.25ची लेवल फिबोनाचीची, या ठिकाणपासून मार्केट या लेवलच्या वरती सस्टेन राहिला आणि अपसाईड जाण्याचे प्रयत्न तुम्हाला कंटिन्यू करताय. पुन्हा या ठिकाणी अशा प्रकारचं मोमेंटम तुम्हाला 100% येऊ शकते. अशा प्रकारचं या लेवलपर्यंत एक्सपेक्टेशन आहे मला टार्गेटचं, कुठल्या 0.6 लेवल आणि त्याचबरोबर 26,100 ही ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग. अशा प्रकारचं आपल्याला दोन-तिन्ही गोष्टीचं कॉम्बिनेशन करू अशा प्रकारे ट्रेड घेताना यामध्ये बघावं लागतं की आपल्याला या चार्टमध्ये ज्याप्रमाणे थोडंसं एक बेस बनवलेलं आहे अपसाईड जाण्यासाठी, त्याचप्रमाणे आपल्या प्रीमियमच्या चार्टवर सुद्धा एक बेस तयार केलेला आहे. या ठिकाणी बघू शकता या बेसचा स्टॉप लॉस परफेक्टली म्हणजे 10 पॉईंटचा स्टॉप लॉस या ठिकाणी येतो. जास्त असा खूप मोठा किंवा जास्त आपल्या रिस्कच्या लिमिटमध्येच स्टॉप लॉस या ठिकाणी दिसून येत आहे. या 10 पॉईंटच्या स्टॉप लॉसच्या अगेन्स्ट तुम्हाला टार्गेट बघा किती या ठिकाणी मिळालेलं आहे, आणि कमीत कमी 70 ते 80 पॉईंटचं टार्गेट या ठिकाणी तुम्हाला मिळालं. 120 पासून 120-125ला एंट्री तुमची परफेक्ट होत होती या ठिकाणी. हा जो बेस तयार केलेला 120चा या ठिकाणी परफेक्ट एंट्री 110चा हा तुमचा स्टॉप लॉस येत होता, आणि एंट्री प्राईज 120ची. 120 पासून बघू शकता मार्केट कितीपर्यंत आलं, 190 पर्यंत चालू आहे. 70-80 पॉईंट तुमचे कुठेही या ठिकाणी गेले नाही, कुठल्या फक्त 10 पॉईंटच्या स्टॉप लॉसच्या. स्वतः तुम्हाला नेहमी बघताना जेव्हा इंडेक्समध्ये तुम्हाला अशा प्रकारे रिकव्हरी पाहायला मिळते, तेव्हा ऑप्शनच्या चार्टवर अशा प्रकारचा थोडासा बेस तयार झालेला पाहिजे, तेव्हा तुम्हाला या ठिकाणी परफेक्शन चांगल्या प्रकारे येते. मित्रांनो, ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग चार्ट पॅटर्न आणि ऑप्शन प्रीमियममध्ये कशा प्रकारचे वर्क होते हे तुम्ही बघितलंच आहे. आणखी यामध्ये तुम्हाला जर काही शंका काही असेल तर तुम्ही नक्की कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की एक वेळा कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.